तुमच्या पप्पांना जर बोलाल तुम्ही फफा तर तिथे फप्पा इज द न्यू ॲडिशन आय थिंक. वाटेल मस्त मजा आणि होणार नाही ते खफा. लवकरच येतोय टाइमपास 3 आणि आज ऋता व प्रथमेश यांच्या जुगलबंदीविषयी जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर प्रथमेश परब आणि ऋता दुर्गुळे पहिल्यांदाच टाइमपास 3 मध्ये एकत्र दिसत आहेत आणि खूप व्यस्तही दिसत आहेत. कारण प्रथमेशचा टकाटक 2 आणि ऋताचा अनन्या हे चित्रपट बॅक टू बॅक रिलीज होत आहेत. ऋताचा अनन्या हा चित्रपट 22 जुलैला रिलीज झाला. त्याविषयी ऋता सांगते की अनन्या साकारणं हे खूप अवघड होतं. बऱ्याच वेळा मी कळवळायचे, रडायचे, पण शेवटी जेव्हा जे नाही त्याचा विचार करत रडण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद मानून पुढे चालावं हे अनन्याचं जीवनसूत्र लक्षात आलं. आणि मग अनन्या मला सापडली. योगा, अवघड अशी एक्सरसाइज आणि प्रचंड मेहनत अनन्या मला देऊन गेली. स्पृहा जोशीने केलेली एकांकिका, मग ऋतुजा बागवेने केलेले नाटक आणि आता ऋताने साकारलेला चित्रपट, या तिघींना अनन्याने खूप काही दिलंय. ऋताने म्हणूनच अनन्याला सलाम केला आहे. तुम्हीही हा चित्रपट नक्की बघा कारण हा चित्रपट आता नुकताच रिलीज झालाय. आणि आता आपण वळूया आपल्या या व्हिडिओकडे. प्रथमेश उर्फ दगडू आणि ऋता म्हणजे फाल्वी यांच्या लफडेबाज प्रेमाची कथा म्हणजे टाइमपास 3. या फिल्म मध्ये प्रथमेश उर्फ दगडू हा साधा भोळा दिसतोय तर ऋता उर्फ फाल्वी ही टपोरी दिसते. प्रथमेश ऋताची फिरकी घेताना म्हणतो की माझ्यासोबत काम करताना ऋताला थोडं प्रेशर असणारच. माझ्याबरोबर बघा, माझ्यावर काम करताना प्रेशर असतं ऍक्ट्रेसना वगैरे वगैरे. प्रथमेशला राग आला की त्याला मज्जा करायची असते आणि ऋताला राग येतो तो तिला कोणी ग्रँटेड धरलं तर. राग आला की राग आला किंवा खूप मजा करायची असेल आणि किंवा कोणी ग्रँटेड धरलं की येते माझ्या डेफिनेटली येते. या चित्रपटात आपल्याला संजय नार्वेकर आणि वैभव मांगले हे देखील दिसणार आहेत आणि भाऊ कदम यांचा देखील दमदार परफॉर्म आपल्याला यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जसं पालवीचं फाल्वी मस्त वाटतं तसंच प्रयत्न ऋताने आपल्या पप्पांसोबत केला. ती पप्पाला फफा म्हणाली आणि ती काही दिवस बोलत पण होतीस ना तू. आई ही म्हणायची की आता मी पप्पांना फप्पा म्हणते. फप्पा खूप असं आणि ना ते इतकं गोड आहे ना. संजय सर मला फाल्वी म्हणतात आणि ते इतकं गोड म्हणतात ना की आपोआप येतं अरे फप्पा काय करतोय तू. तर रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास 3 तुम्ही नक्कीच पाहायला हवा असं शेवटी प्रथमेश आणि ऋता सांगत आहेत. ऋता थोडी भाईगिरी स्टाईल मध्ये सांगते तर प्रथमेश हा विनंतीच्या सुरात सांगतोय. मग लवकरच रिलीज होतोय टाइमपास 3. पाहाल तुम्ही तर व्हाल टेन्शन फ्री. तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला टाइमपास 3 मधील ऋता आणि प्रथमेश यांच्या केमिस्ट्री विषयी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्हाला सेलिब्रिटीज, चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.